नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता लीलाने इकडे सरस्वती त्याचबरोबर लक्ष्मी दुर्गा यांना बाहेर पाठवलेलं असतं आणि आजींची तब्येत अचानक बिघडलेली असते. तर त्या सगळ्याजणी आता दुर्गावरतीच हे सगळं ढकलण्याचा प्रयत्न करत असतात, कारण सरस्वतीने हा निरोप इकडे लीलाला दिलेलाच नसतो. लीलाला माहितीच नसतं की आजींना गोळ्या द्यायच्या आहेत, आजींना गोळ्या देणं किती गरजेचं आहे या बाबतीत लीलाला काहीही माहिती नसतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी कांगावा करत आहेत. डॉक्टर बोलवलेले आहेत. डॉक्टरांकडे आता आजींकडे डॉक्टरांना घेऊन जात आहेत. डॉक्टर चेक करतात आणि इकडे सरस्वती त्याचबरोबर लक्ष्मी म्हणत असतात की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे लीलाई, कारण तुम्हाला असं वाटत आहे की हे सगळं तुम्ही सांभाळू शकता, पण आजपर्यंत दुर्गाबहिणींनी हे सगळं सांभाळलेलं होतं तेव्हा कधीही आजींना काही झालं नव्हतं. आज जे काय घडलेलं आहे त्याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात. हे सगळं तुमच्यामुळं झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे लीलाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि लीला विचार करत असते. त्याचवेळी लीलाला त्या आतमध्येही येऊ देत नाही. तिला म्हणतात की काही गरज नाही, अजिबात आत यायचं नाही. आणि इकडे आता यशने धावत जाऊन डॉक्टरांना आणलेलं आहे आणि यश डॉक्टरांना घेऊन आजींच्या रूममध्ये जात आहे. डॉक्टर आजींना चेक करण्यासाठी निघालेले असतात. तर दुर्गा इकडे लीलाला म्हणते की तिथेच थांबायचं, अजिबात पुढे यायचं नाही, आणि ती आतमध्ये निघून जाते. त्याचवेळी एजेंना पण आता ही गोष्ट कळलेली आहे की आजींची तब्येत बिघडलेली आहे आणि एजेही आजींकडे यायला निघालेले आहेत. इकडे लीलाला मात्र वाईट वाटत असतं. लीलावरच हा सगळा ब्लेम आलेला असतो. लीला बिचारी विचार करत असते की हे सगळं कशामुळे झालेलं आहे, याला जबाबदार कोण आहे, हा प्रश्न लीलाला पडलेला असतो आणि लीला विचार करू लागलेली असते. आणि इकडे आजींची तब्येत बिघडलेली असते. त्यांना ऑलरेडी बीपीचा त्रास असतो आणि आजींनी दुपारीही काही खाल्लेलं नसतं. त्या म्हणालेल्या असतात की मला नको आहे आणि आजी तिथे अंथरुणावर पडलेल्या असतात. तेवढ्यात डॉक्टर येतात. डॉक्टर चेक करतात आजींना, त्यांना औषधं देतात. तेवढ्यात एजेही पोचलेले असतात. एजे आल्या विचारू लागतात की काय झाले आईला. तेव्हा डॉक्टर सांगतात की ऑलरेडी त्यांना बीपीचा त्रास आहे आणि आता त्यांना तो त्रास वाढलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी गोळ्या औषधंही घेतलेली नव्हती. आणि त्यावेळेस एजेंना धक्का बसतो. एजे मात्र विचार करू लागलेले असतात की हे सगळं कसं शक्य झालं आहे, कारण आईची औषधं देण्याचं काम हे दुर्गाकडे आहे असं एजेंचं म्हणणं असतं. आणि मग एजे दुर्गाला विचारू लागतात. एजे मात्र शांतपणे असतात, कारण आत्ता त्यांच्यासाठी आईची तब्येत बरी होणं गरजेचं असतं. डॉक्टरांनीही एजेंना सांगितलेलं असतं. त्याचबरोबर एजेंना आता प्रश्न पडलेला असतो की आजीची तब्येत सुधारण्यासाठी काय करावं लागेल. इकडे लीला देवाच्या पुढे गेलेली असते आणि ती हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की पार्टनर, प्लीज आजींना काही होऊ देऊ नको. जे काही माझ्या बाबतीत घडलेलं आहे ते माझे मी निस्तरायला तयार आहे, परंतु यामुळं आजींना काही होऊ देऊ नको असं म्हणत ती पार्टनर म्हणत बोलत असते आणि बाप्पाजवळ आपलं मत व्यक्त करत असते. परंतु इकडे डॉक्टर सांगतात की आजींनी गोळ्या घेतलेल्या नव्हत्या आणि त्याचबरोबर त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं. हे ऐकता क्षणी एजेंटच्या पायाखालची जमीन सरकते. लीला मात्र इथे गणपती बाप्पाच्या समोर हात जोडून उभी आहे. पार्टनर, प्लीज माझ्या आजींना काही होऊ देऊ नको असं म्हणत ती बाप्पाला प्रार्थना करत आहे, हात जोडत आहे. इकडे आजीची तब्येत बिघडल्यामुळं एजे पण भयानक चिडलेले असतात. लीला आजीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे, बाप्पाला सांगत आहे आता आजींची तब्येत लवकर बरी होणं गरजेचं असतं. तर इकडे या ज्या सुना आहेत त्या लीलाला दोष देऊ लागलेल्या असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की लीलाकडूनच चुकलेलं आहे, लीलानेच या गोळ्या दिलेल्या नव्हत्या. पण एजे तिथे येतात आणि एजे विचारतात की आजीला गोळ्या देण्याचं काम दुर्गा तुझ्याकडे असतं ना. दुर्गा म्हणते मी सरस्वतीला निरोप दिला होता. तेव्हा लीला म्हणते म्हणजे. तेव्हा लीलाच्या लक्षात येतं की या तिघींनी मिळून माझ्याच विरोधात गेम केलेला आहे. त्यावेळेस दुर्गा सांगते की आम्हाला लीलाईनेच बाहेर जायला सांगितलं होतं, त्याचबरोबर आमच्याकडे मोबाईल फोनही नव्हते, त्यामुळं आम्ही त्यांना परत कसं कळवणार होतो. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे लीला म्हणते पण मला तुम्ही निरोप दिलाच नव्हता की या आजींना गोळ्या द्यायच्या आहेत. हे सगळं बोलणं चालू असतं. इकडं एजेंनी लीलासाठी साडी आणलेली असते. आजींनी तिला ती साडी दिल्यानंतर लीला खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की काही झालं तरी एजेंनी माझ्यासाठी एवढं सुंदर गिफ्ट आणलेलं आहे असं म्हणत लीला आनंद व्यक्त करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
की या तिघीजणी आता शॉपिंगला निघालेल्या असतात आणि शॉपिंगला निघाल्यामुळं ह्या तिघीजणी खरं तर म्हणत असतात की काही वेळ आली आपल्यावरती, फक्त 2,000 रुपये आहेत आपल्याकडे, कॅब बुक करायला मोबाईलही नाही आणि त्याचबरोबर आता आपण नक्की काय करायचं आहे. तेव्हा सरस्वती म्हणते की मी ड्रायव्हरला बोलवते, मी पूर्ण टॅन होऊन जाईल ना असल्या उन्हामुळे, मला नाही जायचं. तेव्हा लीला म्हणते, इकडे दुर्गा म्हणते की नाही, आपण काही चोर आहोत का असं करायला. आणि ते म्हणते की इथून पुढं चालत गेले की आपल्याला तिथून रिक्षा मिळेल किंवा कॅब मिळेल, तर आपण तिथंपर्यंत चालत जाऊया. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी लीलाला म्हणतात की लीला, तू एजंटना सांगितलंस का, अधिरामला सांगितलंस का की तुला साडी आवडलेली आहे, एवढ्या हक्काने त्याच्याकडून गिफ्ट मागून घेतलंस ना, मग त्याला काय सांगितलं नाही. लीला म्हणते की सांगते. असं म्हणत लीला आता रूममध्ये येते आणि लीला विचार करत असते. तिच्या डोक्यात विचार चालू असतात की काहीही झालं तरीही आता सध्या मला एजंटना ही गोष्ट सांगायची आहे. मग ती एजंटना फोन लावायचा विचार करत असते, परंतु एजंटना जेव्हा ती फोन लावायला घेते तेव्हा ती म्हणते की नाही, काही झालं तरी मी आत्ता एजंटना फोन नाही लावू शकत, जर एजे माझ्यावर चिडले तर, असा विचार लीलाच्या डोक्यात आलेला असतो आणि लीला पुन्हा विचार करत बसलेली असते. इकडे आजींना त्रास होऊ लागलेला असतो, आजींना गरगरत असतं, त्यांना कळायचं बंद झालेलं असतं, त्यांच्या हातातलं पुस्तक पडलेलं असतं, आजींनी डोळ्यावरचा चष्मा काढलेला असतो. त्या उठून प्रयत्न करत असतात, त्यांना फोन घेऊन लीलाला फोन लावायचा असतो, पण आजींचा फोन आजींच्या हाताच्या जवळ येत नाही, तो बराच लांब असतो आणि आजी मग तो फोन उठून घेण्यासाठी उठतात आणि चालायला लागतात. इकडे लीला म्हणते की मी ना नोट लिहून एजंटना देईल, म्हणजे एजंटना कळेल की मला त्यांनी दिलेलं गिफ्ट किती आवडलेलं आहे. इकडे आजी लीला लीला म्हणून आवाज देऊ लागतात आणि आजी खाली पडलेले असतात आणि त्याचवेळी लीला इकडे एजंटना कशा नोट्स लिहू, कशी नोट लिहू हा विचार करत असते. त्या लाल रंगाच्या साडीवरती तिला लिहायचं असतं आणि ते शब्द ती आठवत असते. इकडे आजी मात्र आता खाली बेशुद्ध पडलेले असतात. लीलाला माहितीच नसतं की आजींची अवस्था काय झालेली आहे, नक्की त्यांना काय प्रॉब्लेम आहे, या कुठल्याच गोष्टीबद्दल लीलाला माहिती नसतं. लीला मात्र शांतपणे तिचं काम करण्यामध्ये गुंग झालेली असते आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या मला एजंटपर्यंत ही गोष्ट पोचवायची आहे. या सुना निघालेल्या असतात. दुर्गा म्हणते की 4 वाजले असतील ना, तेव्हा सरस्वती म्हणते नाही वहिनी, 4 वाजून गेलेत, आता 5 वाजलेले आहेत. आणि त्याचवेळी दुर्गा म्हणते बापरे, मी तुला सरस्वती सांगितलेलं ना लीलाला तू सांगायचं होतं म्हणून आजींची औषधं द्यायला. आणि असं बोलून ती कॅब बघण्यासाठी पुढं जाते आणि त्याचवेळी लक्ष्मी म्हणते की नाही, काय झाले. तेव्हा सरस्वती सांगते की मी सांगितलेला नाही आहे निरोप, हा मी निरोप देऊ शकलेले नाही. तेव्हा लक्ष्मी तिला म्हणते की शांत राहा, आता काही बोलू नकोस, एकदा का दुर्गावहिनींना जर हे कळलं ना तर अवघड होईल, त्यापेक्षा शांत राहा तू, असं म्हणत ती सांगत असते. आणि त्याचबरोबर दुर्गा इकडे विचार करत असते. लीलाला प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालेलं आहे. आणि दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी अचानक घरी येतात आणि आजी आजी म्हणून ओरडू लागतात, कारण इकडे लीलाचा नंबर दुर्गाला पाठ नसतो, तिला आजींचा नंबर पाठ असतो, म्हणून तिने आजींना वारंवार फोन केलेले असतात त्या ड्रायव्हरच्या नंबरवरून, परंतु आजी मात्र फोन उचलत नाहीत. आणि इकडे या तिघीजणी आता निघालेल्या आहेत आणि त्या आलेल्या पाहून इकडं दुर्गाला धक्का बसतो, कारण ह्या अचानक कशा आलेल्या आहेत, आजी कुठं आहेत असं म्हणत तिघीच्या तिघी आजीच्या रूममध्ये जाऊ लागतात. दुर्गाला कळतच नसते की असं काय झालेलं आहे आणि लीला विचार करत असते की नक्की काय झालेलं आहे, अचानक ह्या सगळ्याजणी अशा का निघालेल्या आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी घरी आल्यानंतर पाहतात तर काय, घरी इथे आजी बाहेर नसतात आणि मग लीला आत्ताच्या आत्ता खाली आहे असं दुर्गा ओरडू लागते. या सगळ्याजणी धावतच आजींच्या रूममध्ये जातात, तिथे आजी बेशुद्ध पडलेले असतात आणि या सगळ्याजणी म्हणत असतात की काय झाले नक्की आजींना. आणि मग त्या दोघीजणी इकडे आजींकडे येतात आणि आजींना काय झालंय म्हणून काळजी करू लागतात. तेवढ्यात लीलाही तिथं आलेली असते. लीला म्हणते काही झालं तरी माझ्या आजींना काय व्हायला नको आहे, पार्टनर त्यांचं रक्षण कर, असं ती म्हणू लागलेली असते. आणि हे सगळं दुर्गाचं निरोप न नीट मिळाल्यामुळं घडलेलं असतं. आणि जेव्हा एजंटच्या समोर आता लीलाचं नाव घेतलं जातं तेव्हा लीला मात्र या तिघी सुनांना चांगलीच तोंडावर पाडताना पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.